नमस्कार, मी सुवर्ण आपल्या SSD मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आहे संडे. संडेच्या ब्लॉगला आज मी सुरुवात केली आहे. सर्वांना आज सुट्टी आहे. बाहेर खूप मोठा पाऊस येतोय आणि जरी आज सानूची स्कूल असली तरी आज सुट्टीच भेटली असती. खूप मोठा पाऊस येतोय 3-4 दिवस झालं आणि आज जरा सुट्टीच दिली असती, म्हणजे आज खूपच जास्त पाऊस येतोय. मी तुम्हाला दाखवतेच नंतर. आणि आज आहे त्यात गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर गुरु माझ्या आयुष्यातील माझा पहिले गुरु आई वडील, त्याच्यानंतर माझे शाळेतील शिक्षक, म्हणजे पूर्ण शिक्षण होईपर्यंतचे जेवढे पण शिक्षक आहेत तेवढ्या सर्वांना माझा नमस्कार. माझ्या आईवडिलांना माझा नमस्कार. गुरुपौर्णिमे दिवशी गुरुर्ब्रह्मा नाही म्हणलं तर गुरुपौर्णिमा कशी पूर्ण होईल, तर त्यासाठी आज हा श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व वाटा आपला हा गुरु दाखवत असतो, तर त्यांच्यासाठी माझं पहिलं नमन. आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करो, ही गणपती बाप्पाला प्रार्थना. तर आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता आपण देवपूजा करून घेऊया. गणपती बाप्पा, बाळकृष्ण, श्रीयंत्र, लक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. आणि त्याच्यानंतर मी फरशी पुसून, म्हणजे पूर्ण फरशी तर पुसली होती, परंतु उंबरा पण पुसायचा होता. त्याच्यासाठी मी उंबरा पहिल्यांदा पुसून घेते, म्हणजे पुसला होता परंतु परत डबल मी पुसण्यासाठी पुसते. तर माझी आजी पण जर रविवारी म्हणजे उंबरा पुसायची, म्हणायची आपल्या कुलदेवीचा वार आहे, जर रविवारी स्वच्छ मंदिर पुसून, देव पुसून, देव धुवून पुसून, म्हणजे मंदिर पण स्वच्छ करून, चौकट पुसून, जेवढ्या पण घरामध्ये चौकटी आहेत, उंबरे आहेत, त्याला हळदी कुंकू लावून चौकटीची पण पूजा केली पाहिजे. अशी जर रविवारी अशी पूजा करत होती, म्हणून मी पण करते. तर चौकटीची पूजा झाली आहे. तर आता मला घर पण आवरायचं आहे आणि पोरं पण उठली होती सकाळी लवकरच. अनिकेतची आंघोळ झाली होती, आमच्या सर्वांची आंघोळ झाली होती, फक्त सानूची आंघोळ राहिली होती. तर बेड पण आवरला आणि टेबल पण आवरायला घेतला. तसं तर बेड किती पण वेळा आवरून ठेवला तर ती परत विस्कटूनच टाकतात मुलं. टेबल स्वच्छ केला, बेड स्वच्छ केला. आता मस्त बघा, एकाच उद्योग बघा, घोड्याला चालतोय. काय करते हां? इकडं बघा, अजून आंघोळ नाही केली का नाही? ब्रश करून डायरेक्ट खायला. ह्याने तेवढा आंघोळीला नंबर लावलेला असतो पहिला, है ना? घोडा खातोय अनिकेतचा, फुटानं. पाऊस बघूया आपण आज. इथं खाली गाडी लावली आहे आणि पाऊस बघा. ही मी जुना फोटो ह्याचा शेअर करते, मागच्या वर्षीचा आणि आत्ताचा किती फरक आहे बघा. आणि किती खालचा पूर्ण फ्लोअर असतो तो पूर्ण भरून आता दुसरा फ्लोअर अर्धा झाला आहे. दिसतच असेल तुम्हाला, एवढं पाणी साठलं त्या तळ्यामध्ये. कपडे सुकायचे वांदे आलेत आमचे.
असे कपडे वाळू घातलेत. आज कॉफी भेटणार आहे आपल्याला फ्रीमध्ये तयार करून. एवढी कॉफी तरी मी तर नाही पिणार बाबा एवढी. मला खुर्ची बसायला देत नाही त्या मॅडम खुर्ची. आज मॅडमची खुर्ची आज आमच्या जागा इथं हाय बाय तर करायचा. असं मी घ्या माझ्यासारखं करू नका. आज काय प्लॅन आहे जेवायचा? आज काय बनवलं आणखी जेवाय? पनीर चिकन लॉलीपॉप. आज गुरुपौर्णिमा आहे. चिकन लॉलीपॉप बोलते आणि खात पण नाही. आज पनीर आहे ना? पनीर चपाती भात करू की काय करत म्हणलं ना. पनीर भात चपाती अजून पापड कुरवड्या भातोड्या. संडे सुट्टीचा दिवस आहे ना. पापड ए धरा निकेत. जवळ बसायसाठी कशी भांडायला लागली ती. बास 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 नको. हा ये सर काय इकडं अजून. आता काय जेवण लय बाहेर लागतं का अनिकेत? वाढायचं आहे का बिर्याणी? कुठे आहे बिर्याणी? त्याला पनीर बोलायचं. पळते अनिकेत. चपात देऊ का? आ नको चिकट आहे. पाणी बघा पाऊस. खूप येते. खूप पाऊस येतोय आज. आज म्हणजे पाठीमागचे 2-4 दिवस झालं मुंबईमध्ये खूप पाऊस आहे. आता वाजलेत किती बघा 1:30 वाजले. त्या तरी सुद्धा किती अंधार असल्यासारखं दिसते. आता मोबाईल गेला होता पुजारवाडीत. बिर्याणी खाल्ली ना. काय खात काय कर तोंड पुस. जेवली दीदी. आता तुझ्यासाठी पिक्चर लावलाय फ्रोझन. ती बघ. वट चौकात बसू नकोस. बस का मस्ती.